नमस्कार. मी संजय सिंग परदेशी, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सदस्य. आता ही जे निवडणूक लागलेली आहे, उरळी देवाची फुरसंगी, हा वार्ड आमचा 14 नंबर क्रमांक आहे, वार्ड क्रमांक 14. या ठिकाणी अनेक अनेक समस्या आहेत. पण त्या कशा की हा 2017ला महानगरपालिकेमध्ये गेला आणि 2024ला पुन्हा नगर परिषद तयार झालेली. म्हणजे 8 वर्ष हा भाग महानगरपालिकेमध्ये होता. आणि हा जो भाग आहे, विशेष 14 नंबर वार्ड, याच्या पलीकडे चार थोड्या गल्ल्या सोडल्या की महानगरपालिका आहे. त्यामुळं इथलं जे पब्लिक आहे ते नेहमी जमलिंग मध्ये आहे. इथं व्यवस्थित नेतृत्व कुणी दिलेलं नाही प्रॉपर. म्हणजे संघटनात्मक आहे, पक्षाचं आहे, पण संविधानात्मक नाहीये. त्यामुळं ह्या भागाचा विकास नाही झालेला. आता राहिला विषय की या ठिकाणी जे उमेदवार उभे आहेत सध्या, ते घड्याळाचं आहे, भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि शिवसेनेचे एक आहे. पण आम्ही हे सांगतोय की आमच्या पार्टीकडनं भारतीय जनता पार्टीने 2 उमेदवार दिलेले आहेत. एक आहे पुरुष गटातून आहेत संतोष भाऊ हरपळे आणि एक महिला गटातून आहे डॉक्टर उज्ज्वलताई हरपळे. तर आम्ही हे सांगतोय की या ठिकाणी हे कमळाचे दोन्ही उमेदवार ठामपणे निवडून येणार आहेत. का सांगतोय? कारण इथं महिला राखीव झाल्यामुळे या ठिकाणी महिला राखीव असल्या कारणाने या ठिकाणी अनेक पक्षांनी आपले उमेदवार उभा केलेले आहेत, पण त्यांना कुठलीही पार्श्वभूमी राजकीय नाहीये. त्यांनी काय केलेलं आहे, फक्त महिला राखीव झाल्यामुळं घड्याळाने उमेदवार दिलेला आहे, शिवसेनेने उमेदवार दिलेला आहे. पण आम्ही ठामपणे सांगतोय की आमचा जो उमेदवार आहे, महिला उमेदवार, हे राष्ट्रीय महिला बाल कल्याण सल्लागार समितीवर यांनी काम केलेलं आहे, डॉक्टर उज्ज्वलता हरपळे. आणि यांचे जे मिस्टर आहेत, आमचे आधारस्तंभ आहेत डॉक्टर बाळासाहेब हरपळे, ते डॉक्टर आघाडीचे वैद्यकीय सेलचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळं त्यांच्यामुळे या प्रभागामध्ये अनेक लोकांच्या हॉस्पिटलचे काम आम्ही बिलं माफ केलेली आहेत. डॉक्टरांनी स्वतः या जागी 14 वार्ड क्रमांकसाठी माझ्या संस्थेला जनकल्याण फाउंडेशनला एक ॲम्ब्युलन्स दिलेला आहे. गेल्या 2 महिन्यापासून त्याची सेवा देखील दिलेली आहे. म्हणून या ठिकाणी जे रिंगणात आज उतरलेत, त्यांच्याकडे कुठली ठोस काम नाहीये, काही कामाची पावती त्यांच्याकडे नाहीये. आणि आम्ही काम करणारे माणसं आहात. इथं समस्या अनेक आहेत. इथं पाण्याची समस्या, आता जो तो फिरतो की पाणी देऊ, हे करू ते करू. पाणी तर आम्ही देणारच आहे, पण त्याचबरोबर या लोकांना आरोग्याची गरज आहे, स्वच्छतेची गरज आहे. ह्या सुविधा सगळ्या डॉक्टर साहेबांनी दिलेल्या आहेत. या ठिकाणी आता पेट्रोलिंग सुद्धा चालू आहे, पोलीस चौकीत सुद्धा आम्ही अनेक पत्रव्यवहार केलेला आहे. त्यामुळे या प्रभागामध्ये आमचा विजय निश्चित होईल हे आम्ही ठामपणे सांगतो. अजून मोठी समस्या हा प्रभागामध्ये काय आहे? या प्रभागाचा विषय तोच मी तुम्हाला सांगतोय की हे ना महानगरपालिकेत राहिलं ना नगर परिषद असल्यामुळं हा गोंधळ ह्या नेत्यांनी ठेवला. त्यामुळं पाण्याचं कुठेही नियोजन झालेलं नाहीये. आणि त्यामुळं प्रत्येक जण येतो आणि पाण्याचं आश्वासन देतो, ठोस पाण्याचं. पण आम्ही पाण्याबरोबर आरोग्य देतोय. आज आम्ही हॉस्पिटलची बिलं माफ करतोय. आज आम्ही प्रत्येक घरामध्ये जोडले गेलेले आहेत. हे दाम्पत्य डॉक्टर आहेत आणि त्यामुळं प्रत्येकाला गरज पडती. त्यांचं क्लिनिक आहे, त्यांचं एक डायग्नॉस्टिक सेंटर आहे. डॉक्टर हे एक म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे की ते सर्वांच्या कामी येत आहे. आणि हे संतोषभाऊ हरपळे जे आहेत आमचे पुरुष मधून जे उमेदवार आहेत, त्यांनी तर गेल्या 7-8 वर्षापासून निस्वार्थपणे या कोणी नसताना त्यांनी इथं सेवा केलेली आहे. मग त्या लाईटचा असेल, ड्रेनेजचा असेल, कुठलंही काम असेल, या ठिकाणी कामाला स्कोप खूप आहे. आमच्याकडे मास्टर प्लॅन तयार आहे. आणि समोरचे जे उभे आहेत घड्याळ, त्यांच्याकडे कुठलाही ठोस प्लॅन नाही की हे काय करायचंय, काय केलं जाईल. आता तुम्ही जनतेला काय सांगाल? मी माझ्या प्रभागामध्ये आणि सर्वच 16 प्रभागामध्ये एक भारतीय जनता पार्टीचा खूप मी कार्यकर्ता असल्यानं मी ह्या नगर परिषदमध्ये अगदी जेवढे आमचे उमेदवार आहेत ते सर्व सुशिक्षित आहेत, शिकलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे काम करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे मी आवाहन करतो की ह्या इथे समोरच्या कुठल्याही लोकांच्या आमिषाला बळी न पडता आपल्याला ह्या प्रभागामध्ये पाणी समस्या असेल काय असेल, तर तुम्ही सर्वांनी एकत्रितरित्या आपलं हे सुशिक्षित दाम्पत्य आहे, डॉक्टर उज्ज्वलताई हरपळे, संतोषभाऊ हरपळे,
यांना 2 कमळ या बटन दाबून या दोघांनाही नगर परिषदेमध्ये पाठवायचं. खरं तर आमचा उमेदवार हा नगर अध्यक्ष पदासाठी लायबल आहे, पण झालं काय, नगर अध्यक्ष पदाला रिझर्वेशन पडलं SCचं, आणि रिझर्वेशन पडल्यामुळे आम्हाला नगरसेवक ही लढायची वेळ आली. नाही तर आमचे जे उमेदवार आहेत त्यांनी राष्ट्रीय सल्लागार समितीवर काम केलेलं आहे, महिला बाल कल्याणमध्ये अनेक योजना दिलेल्या आहेत. तेव्हा मी एकच आवाहन करतो की कुठल्याही आमिषाला बळी न पडता हे 2 कमळ मित्रांनो तुम्ही जिथेही दिसल तिथं दाबा, आणि आपल्या ह्या 14 नंबर वॉर्डमधून पुढच्या विकासासाठी आपल्याला या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावे.